नमस्कार. आज आपण पटकन अशी तयार होणारी उपवासाची थाळी बघणार आहोत. नवरात्र स्पेशल ही थाळी पटकन अर्ध्या तासामध्ये तयार होणारी बघणार आहोत. काही सुवासिनी ज्या 9 दिवसाचा उपवास धरतात ते इतर महिलांना 7 किंवा 9 महिलांना ज्यांनी उपवास धरला आहे त्यांना घरी बोलवून असं पदार्थांचं ताट देतात. ज्यावेळेस आपण पोळ्यांचा नैवेद्य केलेला असतो तेव्हा जशा सुवासिनी जेवायला घालतो तशीच उपवासाची थाळी पण जेवायला देण्याची प्रथा आहे. काही भागांमध्ये 7 किंवा 9 सुवासिनी बोलवतात. तर त्यांच्यासाठी पटकन अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होणारी सिंपल पण तेवढी स्वादिष्ट उपवासाची थाळी पाहूयात. भगर पाववाटी आणि शाबू पाववाटी कढईमध्ये हलकंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची. अर्धा ग्लास पाणी घालून जसं आपण भजी बनवण्यासाठी बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून भिजत ठेवायचं आहे. मी अर्धा तास ठेवलं होतं म्हणजे भगर आणि शाबूचं पीठ मस्त असं फुगलं जाईल आणि एकजीव होईल. आता एक घट्टसर झालं आहे, अर्धा ते पाऊण तास ठेवायचं. यामध्ये परत थोडंसं पाणी घालूयात. चमच्याने मिक्स करायला गेलं तर हे घट्ट वाटतं, पण हाताने मिक्स करायला गेलं तर पातळ वाटतं. त्यामुळे हातानेच मिक्स करायचं म्हणजे आपलं बॅटर पातळ होणार नाही. अर्धा चमचा मी बारीक वाटलेली मिरची घेतली आहे. यातच आता चवीनुसार मीठ घालूयात. उपवासाचे पदार्थ बनवताना रोजच आपल्याला बारीक वाटलेली मिरची लागते, पण रोजच मिक्सरला बारीक करण्याचा कंटाळा येतो. त्यासाठी एकदाच अशी मिरची बारीक करून एका छोट्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवली तरी पण चालेल. म्हणजे आयत्या वेळेस पटकन आपल्याला शाबू बनवताना किंवा भगर बनवताना उपयोगी येते. आता हे चमच्याने पीठ मिक्स करताना घट्ट वाटत होतं, पण जेव्हा आपण हाताने मिक्स करतो तेव्हा हे पातळ वाटतं. यातच आता आपण 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपले वडे आणि भजी एकसारखे व्हायला मदत होतात. भिजवलेला शाबू 2 ते 3 चमचे घालायचा. मिक्स करून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिट मिक्स केलं की पीठ आपलं चिकट येतं. सुरुवातीला कोरडं वाटतं, पण नंतर असं मिठाच्या पाण्यामुळे आणि सतत मिक्स केल्यामुळे आपलं पीठ चिकट येतं. याच पिठातील आता एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो हातावरती असा थापून घ्यायचा. पातळ असा गोळा बनवून घ्यायचा. मी बटाट्याचा पातळ स्लाइस बनवला आहे. बटाट्याच्या ऐवजी रताळ्याचा बारीक असा स्लाइस बनवला तरी पण चालेल. जसं आपण बटाटा भजी बनवण्यासाठी स्लाइस बनवतो तशाच प्रकारे बटाट्याच्या ऐवजी रताळा किंवा लाल भोपळा घेतला तरी पण चालेल. मध्ये अशी स्लाइस ठेवायची आणि गोल आकार द्यायचा. हे वडे खायला पण छान लागतात. शिजवलेला बटाटा वड्यांमध्ये घालण्यापेक्षा असे बटाट्याची स्लाइस घालून वडे बनवले तर छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे होतात आणि खायला पण तितकेच मस्त लागतात. कमी तेलकट होतात. मी एक बनवून घेतला. अशाच प्रकारे दुसरा वडा पण बनवून घेऊयात. हातावरती हलक्या हाताने पसरवून घ्यायचा. ज्यावेळेस आपण हे वडे बनवतो त्यावेळेस हे आपल्याला पीठ जास्त सैलसर वाटतं किंवा कोरडं वाटतं, चिकट नाही. म्हणून वडे येतात की नाही असं वाटतं, पण तेलामध्ये टाकल्यावर भगर आणि शाबू पटकन एकमेकांना चिकटला जातो आणि वडे छान असे कुरकुरीत होतात. अजिबात तेलामध्ये हा वडा फुटत नाही. जसा आपण पिठामध्ये बुडवून बटाटा वडा बनवतो त्याहीपेक्षा हे वडे खायला मस्त लागतात. सुरुवातीला एक गोळा तेलामध्ये टाकून पाहायचा. तो जर पसरला नाही तेलात तर मस्त असं आपलं पीठ एकजीव आणि तयार झाले असं समजायचं. तेल मध्यम गरम करायचं आणि हे वडे तळेपर्यंत गॅस मोठा ते मध्यमच ठेवायचा, बारीक गॅस करायचा नाही. तेलामध्ये वडे सोडून घेऊयात. तेल छान तापलेलं असावं म्हणजे तेलात वडे फुटले जात नाहीत. जास्त जर वड्यांनी तेल शोषलं तर आपले वडे तेलकट होऊ शकतात आणि फुटू शकतात. त्यामुळे गॅस मध्यम ते मोठाच करायचा. आता छोट्या छोट्या साईजचे भजी करून घेऊयात. जर भजी नको असतील तर असेच बटाट्याचे स्लाइस घालून वडे बनवून घेतले तरी पण चालतील. मी वडे आणि बटाटे एकदाच तळते म्हणजे आपला वेळही वाचेल आणि पटकन दोन्ही पण तळले जातील. कारण यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे हे वडे आणि भजी तळण्यासाठी एक 8 ते 10 मिनिटे लागतात. तेवढा 10 मिनिटाचा आपला वेळ वाचावा म्हणून मी दोन्ही पण एकाच वेळेस तळते आहे. पटकन असे आपल्याला अर्ध्या तासात ही थाळी पूर्ण करायची आहे. मोठ्या गॅसवरतीच मस्त असे मी वडे तळून घेतले. छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. एकदम कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात. काढून घेऊयात. थंड झाले तरी पण हे मस्त कुरकुरीत राहतात. असे वडे खायला पण छान लागतात आणि भजी खायला पण मस्त लागतात. मध्ये बटाट्याचे स्लाइस घालून नक्की बनवून पहा. रताळ्याचे किंवा भोपळ्याचे स्लाइस घातले तरी पण चालतील. खायला तितकेच टेस्टी लागतात. आपले हे वडे आणि भजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार झाले. आता यासोबत लागणारे पापड तळून घेऊयात. वेफर्स किंवा पापड पण तुम्ही तळून घेऊ शकता.
नायलॉन शाबू चिवडा घेतला तरी पण चालेल. मस्त असं मी शाबूचा पापड पण तळून घेतलाय, म्हणजे आपली थाळी पण पापडाशिवाय परिपूर्ण वाटत नाही. दुसरा पण पापड तळून घेऊयात. आपले भजी, वडे आणि पापड तळून झाले आहेत. आता शाबू बनवून घेऊ. या कढईमध्येच मी तेल कमी केले, 2 चमचे तेल ठेवले. यामध्येच आता अर्धा चमचा बारीक वाटलेली मिरची घालूयात. मिरची छान तळल्यावर बारीक स्लाइस करून घेतलेला बटाटा घालायचा. एकदम पातळ आणि बारीक काप करून घ्यायचे. पटकन बटाटा शिजला जातो. शिजवलेला बटाटा घातला तरी पण चालेल, पण शिजवलेल्या बटाट्याऐवजी असे स्लाइस करून तेलामध्ये फ्राय केलेला बटाटा शाबूमध्ये खायला छान लागतो. बटाटा पटकन शिजावा म्हणून पाव चमचा मी मीठ घातले. मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिटामध्ये पातळ स्लाइस केल्यामुळे बटाटा पटकन शिजला जातो. सतत असं मिक्स करत राहायचं, म्हणजे कढईला चिकटत नाही आणि पटकन आपला बटाटा शिजतो. यामध्येच आता 1 वाटीभर शाबू मी भिजत ठेवला होता. 4 तासांमध्ये आपला शाबू मस्त असा भिजला जातो. शाबूपुरतं मीठ घालूयात. 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूयात. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपला शाबू एकदम सुटसुटीत तयार होतो आणि खायला छान लागतो. आता शाबू मध्यम ते बारीक गॅसवरती सतत परतत 2 ते 3 मिनिटामध्ये हा शाबू तयार होतो. 2 ते 3 मिनिटे मस्त असा भाजून घेऊयात. शाबू शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सतत मिक्स केल्यामुळे एकसारखं तयार होतं, किंवा तुम्ही झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेतली तरी पण चालेल. 5 ते 6 मिनिटे हा शाबू मी मस्त असा शिजवून घेतला. छान असा झालाय आणि सुटसुटीत पण झालाय. एका वाटीमध्ये काढून घेतला. तर त्याच कढईमध्ये 1 पाव वाटी मी बगर घेतली. आता ही बगर थोडीशी वाटते, पण शिजल्यावर जास्त तयार होते. बगरीमध्ये जसजसं आपण पाणी ओतू तसतसं ही जास्त तयार होत जाते. आपण भगरीचा उपमा बनवणार आहोत. याला तुम्ही भात पण म्हणू शकता किंवा उपमा पण म्हणू शकता. हलकासा कढईत भाजून घ्यायचा. तुम्ही जर भात बनवणार असाल तरी पण असं तेल न घालता कढईत भाजून घ्यायचा. भाजून घेतल्यामुळे त्यातील कच्चेपणा जातो आणि सुटसुटीत असा आपला उपमा तयार होतो किंवा भात तयार होतो. 1-2 मिनिटे भाजून घेतलं. फक्त गरम करून घ्यायचं, जास्त असा खरपूस भाजायचा नाही. त्याच कढईमध्ये आता 2 चमचे तेल घालूयात. पाव चमचा मी बारीक वाटलेली मिरची घातली आहे. मिरची थोडीशी तळल्यावर परत बारीक स्लाइस केलेले बटाटे घालूयात. जसे आपण शाबूला बारीक असे पातळ काप केले होते तसेच भगरला पण करून घ्यायचे. परत पाव चमचा मीठ घालूयात. मिक्स करून घेऊ. हा बटाटा जास्त वेळ शिजवत बसायचा नाही, कारण भगर घातल्यामुळे पाण्यासोबत पण बटाटा शिजला जातो. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालूयात. अर्धी वाटी भगरसाठी 2 वाटी पाणी पुरेसं होतं. मी 2 वाटी पाणी ओतून घेतलंय. पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. थंड पाण्यामध्ये भगर घातली तर भगर चिकट होऊ शकते, त्यामुळे पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं. यामध्ये पण आता 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं. तुम्ही कच्चे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे घातलेत तरी पण चालेल. गॅस मोठा करूयात आणि पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे. मी कच्चे शेंगदाणे 1 मूठभर घातले. जर आवडत असतील तर घाला. यामध्ये आता भाजून घेतलेली भगर घालूयात. भगर घातल्यावर गॅस बारीक करून 10 मिनिटे पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 10 मिनिटे अशी भगर शिजू देऊयात. 10 मिनिटांमध्ये भगर शिजली जाते. आता यावरती झाकण ठेवू. गॅस बारीकच करायचा आहे. 4 ते 5 मिनिटांनी अधूनमधून हलवत राहायचं. 5 ते 6 मिनिटे झाली आहेत. यामधील अर्ध पाणी आटलंय. मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून ही भगर शिजवून घेऊयात. 10 मिनिटे झाली आहेत. मस्त अशी आपली भगर सुटसुटीत अशी शिजली आहे. आता थोडीशी ओलसर वाटते, पण गॅस बंद करायचा आणि परत 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. परत 2 ते 3 मिनिटांमध्ये आणखीन थोडीशी आपली भगर ही कोरडी होते आणि सुटसुटीत होते. मस्त असं याला तुम्ही भगरीचा उपमा किंवा भगरीचा भात पण म्हणू शकता. मस्त अशी आपली चौथी रेसिपी तयार झाली. यावरती झाकण ठेवू आणि गॅस बंद करून एक वाफ जाईपर्यंत असं झाकण ठेवून द्यायचं आहे. आता भगरीचा उपमा तयार झाला. डोसा बनवून घेऊया. त्यासाठी मी जसं आपण वडे बनवण्यासाठी पीठ भिजवलं होतं तसंच हे पीठ मी भिजवून घेतले. भगर आणि शाबूचं पीठ. वड्यांचं पीठ ज्यावेळेस आपण भिजत ठेवतो त्याच वेळेस डोसा बनवण्यासाठी पण भिजत ठेवायचं. डोशाचं पीठ थोडंसं पातळ भिजलं तरी पण चालेल.
मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात। हे पीठ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। यामध्येच मी अर्धा चमचा दही घातला आहे। एक पाव चमचा हिरवी मिरची घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊ। हे पीठ कोरडं पीठ ज्यावेळेस आपण मिक्सरला वाटतो त्यावेळेस जरासं जाडसर असतं। डोसा आपला तुटू नये म्हणून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून 1 मिनिटाभरासाठी फिरवून घ्यायचं। मस्त असं आपलं दाटसर हे आपलं पीठ तयार झालंय, एकदम बारीक आणि दाटसर। यापेक्षा पातळही नको आणि यापेक्षा घट्टही नको, हे प्रमाण बरोबर आहे। एका वाटीमध्ये काढून घेऊयात। इतकंच दाटसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। आता डोसा बनवून घेऊयात। गॅसवरती मी डोसा पॅन ठेवला आहे। यावरती थोडंसं तेल लावून घेऊ आणि एका कपड्याच्या मदतीने तेल पुसून घ्यायचं। नवीन तव्यावरती कधीही पाणी शिंपडायचं नाही। जर तुम्ही पाणी शिंपडलं तर डोशाच्या तव्याचं कोटिंग निघू शकतं आणि आपला तवा खराब होऊ शकतो। ज्यावेळेस तव्यावरती आपण डोसा पसरवणार असतो त्यावेळेस गॅस बारीक करायचा। हे पीठ परत एकदा मिक्स करून घेऊ आणि पळीच्या मदतीने किंवा फुलपात्राच्या मदतीने डोसा बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आंबोळी पाहिजे असेल तर आणखीन थोडंसं पातळ करून पातळसर बॅटर बनवून घेतलं आणि त्याची आंबोळी बनवली तरी पण चालेल। शाबूमुळे हे पीठ चिकट असतं त्यामुळे अलगद हाताने असं पसरवायचं। थोडंसं जर दाबून पसरवलं तर त्याचं अधूनमधून असा पातळ डोसा तयार होतो, पण काही हरकत नाही। भाजल्यावरती मस्त असा हा डोसा कुरकुरीत आणि छान तयार होतो। थोडंसं तेल सोडूयात। जास्त तेल सोडायचं नाही। जर जास्त तेल सोडलं तर कुरकुरीत डोसा तयार होत नाही, चिकटतो एकमेकाला आणि मऊ तयार होतो। गॅस आता मोठाच करूयात आणि खालच्या बाजूने झाकण न ठेवताच हा डोसा 2 ते 3 मिनिटासाठी खरपूस भाजून घेऊयात। मस्त असा 1-2 मिनिटे झाली आहेत। हलकासा ब्राउनिश कलर आला आहे। ज्या बाजूने आपला डोसा भाजला नाही त्या बाजूने आपला तवा फिरवत सगळ्या बाजूने एकसारखा डोसा भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूने खरपूस भाजला तर खायलाही छान लागतो आणि मऊ राहत नाही। खालची बाजू झाल्यावर पलटी करून घेऊन दोन्ही बाजूने मस्त असा हा डोसा शेकून घ्यायचा। खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतो। अजिबात जास्त वेळ भिजत न घालता पटकन असा आंबटसर आपला डोसा तयार होतो। काढून घेऊयात। मस्त अशी आपली उपवासाची थाळी तयार करून घेऊयात। मी 1 वाटी दही घेतलंय, त्याऐवजी कोशिंबीर किंवा उपवासाची आमटी, कढी बनवली तरी पण चालेल आणि असंच दही थोडीशी साखर टाकून घेतलं तरी पण छान लागतं। आता काकडी, तळलेले शाबूचे पापड, उपवासाचे वडे, उपवासाची भजी, वरीचा भात किंवा उपमा आणि आपण बनवलेलं शाबू, मस्त अशी थाळी सिंपल आणि एकदम झटकीपट तयार होते। खायला एकदम टेस्टी लागते। बनवलेला डोसा पण घेतला आहे मी। अशी थाळी नक्की ट्राय करून पहा। सिंपल पण परिपूर्ण आपली थाळी दिसते ना, मस्त अशी अर्ध्या तासामध्ये जर नियोजन केलं तर ही थाळी तयार होते। सुवासिनींना तुम्ही पण घरी बनवून ही थाळी नक्की द्या। मी ते वडा तुम्हाला तोडून दाखवते। आपला कुरकुरीत वडा तयार झालाय। बनवून अर्धा तास झालाय तरी पण कुरकुरीत राहिला आहे। यामधील बटाट्यामुळे खायला हा वडा मस्त आणि टेस्टी लागतो। आतून पण एकदम क्रिस्पी तयार झालाय। मऊ लुसलुशीत न होता एकदम कुरकुरीत असा आपला वडा कमी तेलकट तयार झालाय। भिजवलेल्या शाबू वड्यापेक्षा हे वडे बनवायला पण सोपे, पटकन होतात आणि मस्त लागतात खाण्यासाठी। अशी थाळी नवरात्रीमध्ये एकदा तरी बनवायला हवीच ना, तर नक्की बनवून पहा। भजी पण आपले एकदम कुरकुरीत झाले आहेत। भिजवलेला शाबू घातल्यामुळे दिसायलाही छान दिसतात आणि मस्त असं आपल्या भज्यांना कोटिंग येतं आणि एकदम हलके फुलके तयार होतात। आपला डोसा पण एकदम क्रिस्पी तयार झालाय। ही थाळी या नवरात्रामध्ये नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। आपला वरीचा उपमा, शाबू, पापड, काकडी, भजी, वडे आणि दही मस्त अशी उपवासाची थाळी तयार झाली। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।